नमस्कार. आज महाशिवरात्रीचा दिवस आणि आपण प्रत्येक सणाला साधारण सगळ्या विशेष सणांना आपण काही तत्वार्थ माहिती पाहत असतो की हा सण उत्सव आपल्याला नेमका कसा जाणून घ्यायचा आहे. आपण पारंपरिक दृष्टी ठेवून पूजन करतो, उपवास करतो, पण या सगळ्या उत्सवातनं आपल्याला काय घ्यायचंय, आपण कसा समजून घ्यायचा उत्सव हे करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. जेवढं मला शक्य आहे तेवढं मी आपल्या सगळ्यांना समजावून देत असतो. आज आपण महाशिवरात्र आज आहे, तर मग महाशिवरात्रीविषयी आजच जाणून घेणं गरजेचं आहे. महाशिवरात्र शिवरात्र ही दर महिन्याला येते आणि वर्षातनं एकदा आता आजचा जो दिवस आहे तो आहे महाशिवरात्रीचा. याच्यामध्ये 3 शब्द आहेत: महा, शिव आणि रात्र. हे 3 शब्द आपण समजून घ्यायला पाहिजेत. महा म्हणजे महान, ज्याची महानता आहे असं. शिव आणि रात्र म्हणजे नक्की काय आहे ते आपण हळूहळू समजून घेऊया. आता शिव म्हणजे काय? शिव या शब्दाचा खरा अर्थ होतो कल्याण. आजच्या भागामध्ये आपण शिव समजून घेऊ, रात्र समजून घेऊया. शिवरात्र म्हणजे काय आहे ते पाहूया. याच्या व्रतामध्ये कुठल्या गोष्टी येतात, कशा प्रकाराने आपल्याला हे व्रत करायचंय हे सगळं आपण समजून घेऊया. शिवरात्र आणि महाशिवरात्र याच्यामध्ये नक्की काय फरक आहे आणि चतुर्दशीलाच का शिवरात्र येत असावी, असाही एक आपण विचार आज करण्याचा प्रयत्न करूया. शंकर म्हणजे शिव, कल्याण. शिव हे कल्याणकारी आहेत. जो कल्याण करतो तो शिव. आता शिव कसा आहे, शंकर कसा आहे, बाह्यरूप कसं आहे त्याचं आपण बघतो. भस्म लावलेला आहे, स्मशानात राहतो, गळ्यामध्ये त्याच्या सर्प आहे, 3 डोळे, त्रिनेत्र म्हणतो आपण, नीलकंठ आहे, त्याच्या डोक्यावरती चंद्र आहे, गंगा वाहतीये मस्तकातून, त्याच्या आजूबाजूला शिवगण आहेत, जटाजूटधारी असा तो आहे, नंदीवर बसलेला आहे, त्याच्याबरोबर त्याचं त्रिशूळ नेहमी असतं. असं आपल्याला बाह्य स्वरूप शंकर महादेव यांचं आपल्याला माहिती आहे. मग या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. थोडक्यात आपण सगळ्या या गोष्टी समजून घेऊया. स्मशानात राहतो म्हणजे काय? आता स्मशान हे नक्की काय आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपले अंतिम क्षण किंवा आपला अंतिम समय झाल्यानंतर आपल्याला स्मशानात नेलं जातं. की आता स्मशानाचा अर्थ आपण समजून घेऊया. इथे आपल्याला अभिप्रेत काय आहे की शंकर स्मशानात का राहत असावा, का राहतो? की जिथे शून्यामध्ये शून्य मिसळतो त्याला स्मशान म्हणायचं. सगळ्या गोष्टींचं पूर्ण विवेचन या आजच्या भागामध्ये होणं शक्य नाही. आपण समजून घेऊया आणि त्याविषयी ज्या ज्या वेळेला आपली भेट होईल किंवा आपण प्रत्यक्ष व्याख्यानामध्ये या सगळ्या गोष्टी आपण सांगत असतो की जिथे शून्यामध्ये शून्य मिसळतो त्याला स्मशान म्हणायचं. एक प्रमाणभूत गोष्ट आपल्याला घ्यायला पाहिजे. कोणाच्या? आपण म्हणतो ना विथ रेफरन्स टू असं म्हणायला पाहिजे आपल्याला. मग आपण शंकराला सगळ्यात जवळून ओळखणारी व्यक्ती कोण? तर पार्वती. पार्वतीने शंकराचं काय काय वर्णन केलंय किंवा या सगळ्या गोष्टींचा अर्थ कशा प्रकारे लावलाय याचा विचार करून आपण पार्वतीने सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या उद्धृत करण्याचा प्रयत्न करूया. कारण कुठला तरी रेफरन्स धरला पाहिजे ना. तर पार्वती ही शिवाला सगळ्यात जास्त ओळखते, म्हणून पार्वतीने काय सांगितलंय ते बघूया. पार्वती म्हणते हा सगळा संसारच मुळात स्मशान आहे, तो तिथे वास करतो. म्हणजे पूर्ण संसारामध्ये शिव वास करतो आणि तेच स्मशान आहे, म्हणून त्याचं प्रातिनिधिक स्वरूप म्हणून शिव स्मशानात राहतो असं आपण म्हणूया. मग स्मशानात का राहतो, कशासाठी राहतो? इथे असलेल्या इतर लोकांवर कृपा करावी म्हणून शंकर स्मशानात राहतो. स्मशानश्चापि संसारस तद्वासी कृपार्थीनाम असं म्हटलेलं आहे. स्मशान हे काही शास्त्रकारांनी एकात्मतेचं प्रतीक सांगितलेलं आहे. तो एकात्मतेमध्ये नेहमी राहतो म्हणून स्मशानवासी तो आहे. शंकर दिगंबर आहेत. का बरं दिगंबर आहेत? आता दिगंबर अवस्था आपल्याला माहिती आहे. पार्वती सांगते यस्य जगद्यस्य रूपम दिग्वासा कीर्त्यते ततः. सगळं जगच ज्याचं शरीर आहे म्हणून तो विवस्त्र आहे. दिगंबर म्हणजे फक्त नग्नता नाहीये. जो स्वतःला विज्ञान रूप आहे, जो स्वतः विज्ञान रूप आहे असा तो. दिगंबर अवस्थेला विज्ञान स्वरूप असं म्हटलेलं आहे. विज्ञान स्वरूप अवस्था असं म्हटलेलं आहे या दिगंबर अवस्थेला. निरावरण विज्ञान स्वरूपो ही स्वयं हरहा. जिथे आवरण नाहीसं होतं तिथे विज्ञान प्रकट होतं. अज्ञानाचं आवरण दूर होतं, नाहीसं होतं, तो दिगंबर. आणखीन एक त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं स्वैरम चरती संसारे तेन प्रोक्तो दिगंबरहा. असं हे दिगंबरावस्थेमध्ये शंकर असतात. जिथे जिथे अज्ञानाचं आवरण दूर होत आहे अशी संकल्पना इथे आपल्याला अपेक्षित आहे.
अज्ञानाचं आवरण दूर होऊन ज्ञानाकडे जाण्याचा प्रयत्न. आता आपल्याला एक माहिती आहे की शंकर हे नंदीवर बसलेले असतात किंवा शिवस्य वाहनम देवम नंदिनम प्रणमाम्यहम असं आपण एक म्हणतो, श्लोक म्हणतो नंदीचा. तर काही शास्त्रकारांचं असं मत आहे की हे वृषभ हे नंतर आलेलं आहे, पण खरं त्याचं नाव आहे वृषवाहन असं म्हटलेलं आहे. असा शब्द पार्वती वापरते, वृषवाहन. पार्वतीच्या म्हणण्यानुसार वृषवाहन याचा अर्थ पार्वती जो सांगते की धर्माला वृष म्हटलेलं आहे, ज्याचं आसन धर्म आहे आणि म्हणून वृषवाहन. आता जर आपण असं म्हटलं की वृषभ वाहन, नंदीचं वाहन जर का आपण म्हटलं, तरी सुद्धा आपण तत्वार्थ थोडासा लक्षात घ्यायला हवा की त्या नंदीची म्हणजे बैलाची काय क्षमता आहे. तर गोवंश म्हणून जर का आपण त्याचा विचार केला तर त्याचा असा त्याची अशी क्षमता आहे की तो मोठ्या प्रमाणावर त्याच्याकडे प्रजनन क्षमता आहे. म्हणजे शेकडो गायींच्या कल्पाला सुद्धा एक नंदी म्हणजे एक बैल जरी असेल तरी त्याची एक मोठ्या प्रमाणावर प्रजनन क्षमता आहे. आता प्रजनन क्षमता म्हणजे काय आहे, तर आपल्या भक्तांवर अनुग्रह करण्याची क्षमता ज्याची सर्वात जास्त आहे, सर्वाधिक आहे. आपण म्हणतो ना भोले शंकर म्हणतो आपण, शंकर भोला आहे, भोळा आहे, सांब सदाशिव. तर सगळ्या भक्तांवर अनुग्रह करण्याची क्षमता, म्हणून तो नंदी आणि म्हणून तो बैलावर आरूढ आहे. बैलाचं आपण असं म्हणूया की गावो विश्वस्य मातरहा, या सगळ्या गायी ही जगाची जननी आहे, आई आहे. आणि या वृषभामुळे हा गोवंश वाढतो, म्हणून शिवानी त्याला वाहन बनवलेला आहे, तो वृषारूढ होतो. जटाजूटधारी, जटा आहेत शंकराच्या. नाना विधान कर्मयोग जटारूपान, अनेक पद्धतीने जो कर्म करतो म्हणून त्या जटा आहेत, त्याचं ते प्रातिनिधिक रूप आहे. विश्रामोयम मुनींद्राणाम पुरातन वटोहरहा, हा शिव हा पुरातन आहे म्हणजे वटवृक्षासारखाच आहे. तर या जटा ज्या आहेत ह्या 3 प्रकारे सांगितलेल्या आहेत, वेदांत, सांख्य आणि योग अशा प्रकारे या जटांना म्हटलेलं आहे. आपल्याला शिवाचं तत्वार्थ दर्शन याच्यामधनं घ्यायचंय. शिवाच्या सर्वांगावरती भस्म लावलेलं आहे, सगळ्या अंगावरती भस्म लेपून बसलेले आहेत शंकर. पार्वती म्हणते की हे सृष्टी म्हणजे ही विभूती आहे आणि ती धारण केलेली आहे शंकरांनी. म्हणजे त्या विभूतीला कसली उपमा दिलेली आहे, सृष्टीची उपमा दिलेली आहे. काय विचार असेल याच्या मागे, तर एकरूपतेचं प्रतीक हे भस्म आहे. आपण भस्म कुठून निर्माण करतो, आपण सगळेजण, किंवा भस्म हे कुठून जास्ती निर्माण होतं, तर आपण ज्यावेळेला यज्ञ करतो त्याची जी विभूती असते ती आपण भस्म म्हणून बऱ्याच वेळा वापरतो. मग ह्या यज्ञाचा काय गुण आहे की जी हवीर द्रव्य या यज्ञामध्ये होतात त्या सगळ्यांचं एकीकरण होतं. अग्नी या सगळ्यांना भस्म करतो, या सगळ्यांचं एकरूप होऊन जे भस्म निर्माण होतं. म्हणजे तसं आपण तत्वार्थ असा विचार करायचा याच्यामध्ये की सगळ्या गुणांचा समुच्चय म्हणजे भस्म आहे. चांगली कर्म असतील, चांगले गुण असतील, वाईट गुण असतील, हे सगळेजण एका ठिकाणी आले की त्याचं भस्म झालं, म्हणजे ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण आहे. माझ्यामधल्या सगळ्या गोष्टी, सगळ्या म्हणजे कोणत्या, इंद्रिय, मन, बुद्धी, विचार, विकार, या सगळ्या गोष्टी एकत्र होतात, त्याचं भस्म होतं. पण त्यासाठी आवश्यक काय आहे भस्म होण्यासाठी, तर त्यासाठी अग्नीची गरज आहे, अग्नीची आवश्यकता आहे. मग हा अग्नी कोणता, तर हा ज्ञानाग्नी असं सांगितलेला आहे. अग्नीचे 3 प्रकार सांगितलेत, आपण मागच्या वेळेला एकदा बघितले होते की दर्शनाग्नी, कोष्ठाग्नी आणि ज्ञानाग्नी. अजून एकदा आपल्याला या ज्ञानाग्नी याविषयी पुढे बोलायचंय. हे 3 अग्नी शास्त्रकार सांगतात. असं भस्म शिव आपल्या शरीरावर धारण करतो, असा ज्ञानाग्नी माझ्यामध्ये असायला हवा, माझ्या ठाई असायला हवा. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते किलहा असं म्हटलेलं आहे. तेनैव भस्मनागत्र मुद्धूलयती धुर्जटी. ज्ञानाग्नीमध्ये एकत्र येऊन भस्म झालेलं आहे. परस्पर विरुद्ध जरी असल्या गोष्टी तरी सुद्धा त्या एकत्रितपणे येण्याची क्षमता या भस्माची आहे. भासते भिन्न भावानामपि भेदोन भस्मानी स्वभावेन भस्म भर्गस्य वल्लभम असं म्हटलेलं आहे. भर्ग म्हणजे बीज, जगत बीज आहे, हे शिव आपण धारण करतोय. भर्गस्य वल्लभम. भस्म म्हणजे काय आहे, तर फक्त मृत्यू काय असं नाहीये, खूप महत्व सांगितलं या भस्माचं या सगळ्यामध्ये. आता भस्मधारी कोण आहेत, आपण सगळेजण भस्म धारण करतो, याचा आपण विचार करायला हवा की मी भस्मधारी आहे म्हणजे मी काय आहे. माझ्यामधला मी हा आपण ज्ञानाग्नीचा वापर करून संपवलाय का, जाळलं का आपण हे सगळं, आपण अहंभाव, मीपणा, ज्ञानानी हे सगळं संपवलंय का. अशा सगळा ज्ञानाग्नी वापरून आपण मीपणा संपवून जे भस्म तयार केलंय ते आपण धारण केलंय का.
असा सगळा विचार स्वतःलाच आपण विचारायला हवा. त्यावेळेला आपल्याला कळेल की भस्माचं महत्व काय आहे. तर या सगळ्यामध्ये ज्ञानाग्नी महत्वाचा आहे. भुजगभूषण असं म्हटलेलं आहे. नागधारी, आपल्याला गोष्ट माहिती आहे की त्याचा कंठाचा दाह झाला विषप्राशन केल्यानंतर आणि म्हणून तो नाग गळ्याभोवती लपेटलेला आहे, कारण तो थंड प्रवृत्तीचा आहे. पार्वती म्हणते सर्पाश्च दोषा क्रोधाद्याहा, क्रोधादी दोष म्हणजे सर्प आहेत असं आपल्याला त्याचा विचार करायचा आहे. अशा दोषांना, क्रोधादी दोष म्हणजे कुठले? काम क्रोध, ते जे दोष आहेत आपले नेहमीचे, मोह माया मद मत्सर असे सगळे, या सगळ्या दोषांना ज्यांनी नियंत्रित केलेलं आहे, त्यांना वश केलेलं आहे, त्यांना गळ्यात धारण केलेलं आहे. त्याज्य नाही आहेत सगळे दोष, पण ते नियंत्रित स्वरूपाचे आहेत, नियंत्रित आहेत. क्रोध हा एक दागिना म्हणून, म्हणजे तो सर्प हा काय केलेला आहे तर षड रिपूंचा किंवा या 6 दोषांचा प्रतिनिधी म्हणून दाखवलेला आहे आणि तो नियंत्रित आहे असा आपण विचार करायला पाहिजे. वाईट विचारांवर मिळवलेलं हे एक नियंत्रण आहे. दुसरा विचार असा आहे की सर्प हा वायू भक्षण करून राहतो, गुहेत राहतो. म्हणजे दुसरा विचार त्याच्या मागे असा आपण करू शकतो की जे योगी आहेत, की जे दूर राहतात, वायू भक्षण करून राहतात, गुहेत राहतात, म्हणजे ज्ञान संपादन करण्यासाठी असतात, असे जे योगी राहतात ते शिवाला आवडतात, तर त्यांचं प्रतीक म्हणून त्यांनी हे सर्प त्यांच्यासारखेच राहतात म्हणून गळ्यामध्ये धारण केलेलं आहे. याच्यानंतर शिवाकडे आणखीन एक गोष्ट असते, ती म्हणजे त्रिशूळ. मन, बुद्धी, अहंकार, आधारदंड, चित्त. आता मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त या गोष्टी आपण आधारदंड, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार अशा गोष्टी आपण त्रिशूळाच्या बाबतीत बघितल्या होत्या मागे, त्रिशूळाचा विषय जेव्हा आपण बघितला होता तेव्हा. आता याच्यामध्येच दुसरा विचार असा आहे की गुणत्रयमयम शूलम, शूली यस्मात विभरती 6, सत्व, रज आणि तम यांचा त्रिशूळ हा धारण केलेला आहे. इथे वर्णन असं आहे, शांती वैराग्य बोधाख्यै स्त्रिभिरैः स्तरस्वभिः त्रिगुण त्रिपुरम हंती त्रिशूलेन त्रिलोचनम. 3 गोष्टींचा हा त्रिशूल आहे. जसं आपण मन, बुद्धी आणि अहंकार ही त्रिशूलाची 3 टोकं बघितली होती आणि या सगळ्यांचा आपण एक आधारदंड, मन, बुद्धी आणि अहंकार ही त्रिशूलाची 3 टोकं आणि आधारदंड म्हणून चित्त हा विषय आपण पूर्वी बघितला होता. तसंच त्रिशूळाच्या बाबतीमध्ये शांती, वैराग्य आणि बोध अशा 3 गोष्टींचा हा त्रिशूळ आहे असं शास्त्रकार सांगतात. आता शांती म्हणजे कोणती शांती आहे? यम नियमांच्या अभ्यासाने जी येते ती शांती. यम नियमांच्या अभ्यासाने जी मिळते ती शांती. त्यागाची इच्छा म्हणजे वैराग्य, आणि ज्यामुळे एकत्व आपल्याला समजतं, सत्य मिथ्या विवेचन, त्याला म्हणतात बोध. आता हा बोध कसा होईल आपल्याला? सत्य मिथ्या विवेचन, विवेचन म्हणजे काय? चर्चा केली पाहिजे, वादविवाद केले पाहिजेत, या सगळ्या ज्ञानाच्या देवाणघेवाणीतून जे निर्माण होईल, बोध निर्माण होईल, अशा शांती, वैराग्य आणि बोध यांचा हा त्रिशूळ सांगितलेला आहे. याच्यानंतर शंकराच्या आजूबाजूला शिवगण असतात असं आपण म्हटलेलं आहे की शिवगणांनी तो वेढलेला आहे. आता शिवगण कसं आहे, आपल्यासारखेच इतर सगळे जण असतात तेव्हाच ते आजूबाजूला राहतात. असे ज्ञानाकडे आकृष्ट होणारे शिवासारखे जे आहेत ते आहेत शिवगण. काही जण, आपण म्हणणार नाही, पण काही जण शंकराच्या देवळात गेल्यावर नंदीच्या शिंगातून, बाहेर जो नंदी असतो त्याच्या शिंगातून महादेवाचं दर्शन घेतात. म्हणजे आपल्याला काय अभिप्रेत आहे, हल्ली ती एक फॅशन झालेली आहे की नंदीच्या शिंगावरती असं बोट ठेवायचं आणि मग त्याच्यातून महादेवांचं दर्शन घ्यायचं. परंपरा सुरू राहिली, पण त्याचा मागचा विचार काय असेल याचा विचार आपण केला नाही. नंदीच्या दृष्टीने महादेवांचं दर्शन आपल्याला घ्यायचंय. नंदीच्या दृष्टीतून, नंदी ज्या दृष्टीने शिवांकडे बघतोय, महादेवांकडे, शंकराकडे बघतोय, त्या दृष्टीने आपण बघायचं, त्या ज्ञानचक्षुनी, त्याच्या दृष्टीने बघण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे आणि म्हणून असं दर्शन घ्यायचंय. असे हे सगळे शिवगण. आता नीलकंठ, नीलग्रीव असं म्हटलं जातं. आपल्याला गोष्ट माहिती आहे, हलाहल समुद्र मंथनातून जे निर्माण झालं ते दुसरं कोणी पियेना, घेईना, म्हणून मग शिवाने ते प्यायलं. आता या सगळ्यांना आपल्याला विचार असा करायचा आहे की विषयांचं विष पचवणारा हा महादेव, त्यांनी हे जे विष पचवलेलं आहे, नीलग्रीव, हलाहल, विषयरूपी असलेलं, ते जे समुद्र मंथनातून निर्माण झालं, विषयांच्या आहारी जाणं कोण थांबवू शकतो? तर तो आहे शंकर. म्हणून त्याला शरण जायचंय आणि असा हा नीलग्रीव, नीलकंठ आपण त्याला म्हणतो. याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्रिनेत्र.
आपल्याला माहिती आहे तिसरा डोळा उघडला की सगळं भस्मसात होतं असं आपण म्हणतो. पण नक्की काय आहेत शंकराचे 3 डोळे? म्हणजे जे 2 डोळे आपल्याला समोर दिसतात त्यांना सूर्य आणि चंद्र याचं प्रतीक म्हटलेलं आहे. एक डोळा सूर्य, दुसरा डोळा चंद्र, आणि हा जो तिसरा डोळा म्हटलेला आहे तो आहे अग्नी. अग्नीचं प्रतिनिधित्व करणारा डोळा आहे. काही शास्त्रकार सांगतात की हे सूर्य म्हणजे जे आहे, म्हणजे एक डोळा जो आहे ते शिवाचं प्रतीक आहे, आणि दुसरा डोळा म्हणजे चंद्र हे जीवाचं प्रतीक आहे. आणि तिसरा डोळा उघडला म्हणजे काय झालं, तर या जीवाचं आणि शिवाचं ऐक्य झालं, असं काही शास्त्रकारांचं म्हणणं आहे. शिवाला त्र्यंबक नाव पडलंय. 3 डोळे म्हणून त्र्यंबकै यजामहे. आपण मृत्यूंजय मंत्र अनेक जण ऐकतात, म्हणतात. त्याच्यामध्ये हे वर्णन आहे, त्र्यंबकाची आराधना जो करतो तो करणारा म्हणजे मृत्युंजय आहे. आता मृत्युंजय म्हणजे काय? मृत्यूला जिंकलाय ज्यांनी तो. मृत्यूला जिंकणारा कोण आहे? म्हणजे ज्याला मृत्यू समजलाय, म्हणजेच त्याला जिंकलंय. मृत्यू समजून घेणं. आता मृत्यू समजून घेणं सोप्या भाषेत बघितलं तर शास्त्रकार असं सांगतात की शरीर परिवर्तन म्हणजे मृत्यू आहे. शरीराचं होणारं परिवर्तन. एक आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो, त्यावेळेला आपण म्हणतो की एखाद्याचा मृत्यू झाला. इतक्या सोप्या भाषेमध्ये आता आपण समजून घेऊ, पण मृत्यू ही संकल्पनाच खूप गूढ आहे आणि समजून घ्यायला सुद्धा खूप वेळ लागेल. तर अशाला ज्याला मृत्यू समजला तो मृत्युंजय. तिसरा नेत्र जसं अग्नीचा प्रतीक आहे. आता अग्नी म्हणजे कुठला अग्नी अपेक्षित आहे? मगाशी म्हटलं तसं ज्ञानाग्नी हा त्याच्यातून अपेक्षित आहे. दर्शनाग्नी आहे, कोष्ठाग्नी आहे आणि ज्ञानाग्नी आहे. मग ज्ञानाग्नीचा जो अग्नी आहे तो इथे वरती आपल्या मस्तकावरतीच का दिसलेला आहे, का दिलेला आहे? दुसरीकडे कुठे का नाही दिला? कारण विचार आपण केल्यावरती असं आपल्याला दिसतं की दर्शनाग्नी म्हणजे हा हृदयात राहतो. दर्शनाग्नी, एखाद्याचं दर्शन, आपल्याला म्हणतो ना एखाद्याची आठवण येते, आपल्या एखाद्याचं दर्शन हवं असतं, तर तो राहतो हृदयामध्ये. कोष्ठाग्नी म्हणजे आपल्या पचनक्रियेसाठी जे पोटामध्ये आपल्याला सगळीकडे शरीर चालण्यासाठी जे अन्न लागतं आणि अन्नाचं पचन होण्यासाठी आपण म्हणतो ना अग्नी लागतो, तो कोष्ठाग्नी हा पोटामध्ये राहतो, जठरांमध्ये. आणि ज्ञानाग्नी हा बुद्धीच्या ठिकाणी राहतो, म्हणून तो तिसरा डोळा हा ज्ञानाग्नीचं प्रतीक आहे आणि ते आहे मस्तकावरती धारण केलेला आहे. जिथे ज्ञान होतं तिथे हा ज्ञानाग्नी आहे, बुद्धीच्या ठिकाणी आहे. आता तिसरा डोळा उघडला की शंकर महादेव तिसरा डोळा उघडला की सगळं काही भस्मसात करतात असं आपण म्हणतो. आता भस्मसात करतात म्हणजे काय म्हणतात? म्हणजे काय होतं? मगाशी आपण म्हटलं तसं भस्मसात करतात ह्याचा अर्थ सगळीकडे फक्त एकात्मताच शिल्लक राहते, बाकी दुजाभाव, अद्वैत, आपल्याला ते द्वैत आणि अद्वैत हा जो विषय आहे तशा प्रकारे सुद्धा आपण हा घेऊ शकतो की फक्त एकात्म भाव शिल्लक राहतो. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम आचार्य वर्णन करताना सांगतात. जेव्हा आचार्य आपल्या गुरुदेवांकडे गेले तेव्हा गुरुदेवांनी विचारलं की तू कोण? तेव्हा त्यांनी वर्णन करताना काही गोष्टी सांगितल्या. एक अष्टकच रचलेलं आहे, त्याच्यामध्ये हे सांगतात की चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, मी फक्त शिव आहे, बाकी मी कोणीही नाही, ही ओळख जो ठेवतो. माझ्या समोरच्या प्रत्येकामध्ये, निसर्गामध्ये, परिस्थितीमध्ये, व्यक्तीमध्ये सर्वत्र भगवंत मी बघू शकतो, ही एकात्मता निर्माण करण्याचं काम आहे. हे तिसऱ्या डोळ्याचं प्रतीक म्हणजे ज्ञानाचा नेत्र आहे हा. आणखीन एक गोष्ट आपल्याला दिसते ती म्हणजे गंगा. ती सुद्धा शिवाच्या जटेतून गंगा बाहेर पडताना आपल्याला दाखवली जाते. आपण म्हणतो की तिथून ती बाहेर पडतीये गंगा, ती सुद्धा बुद्धीच्या ठिकाणावरूनच बाहेर पडतीये, जी भगवत पदापर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकते, म्हणजेच ज्ञान, आणि ती मस्तकातूनच दाखवलेली आहे. ज्ञानगंगा जी पूर्ण जगताला पवित्र करते. गम्यते प्राप्यते भगवत पदम येन सा गंगा. हा सदाशिव, हा शंकर आपल्याला दिसला पाहिजे. आतापर्यंत आपण या साधारण 11 गोष्टी बघितल्या शंकरांच्या. आपण ज्या जाणतो, समोर समोर आपल्याला ज्या गोष्टी दिसतात, या 11 गोष्टींचा आपण थोडक्यात ओळख करून घेतलेली आहे. कुठलीही गोष्ट आपण पूर्ण डिटेलमध्ये गेलेलो नाही आहोत, पण अशा शंकराचं दर्शन आपण घेतलं पाहिजे, अशा सदाशिवाचं दर्शन आपण घेतलं पाहिजे, ओळख करून घेतली पाहिजे. आज महाशिवरात्र आहे, त्या निमित्ताने शंकर महादेवांच्या या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. आता महाशिवरात्रीचं व्रत म्हणजे काय असेल? अशा शिवाचं व्रत जो आपण शंकर समजून घेतला. आता महाशिवरात्र म्हणताना आपल्याला रात्र समजली पाहिजे. रात्र समजायची म्हणजे थोडासा दिवस सुद्धा आपण समजून घेतला पाहिजे. रात्र म्हणजे रा म्हणजे देणे किंवा दान. जी परिस्थिती आपल्याला सुखाचं दान देते, आनंदाचं, एकात्मतेचं दान देते, ती अवस्था म्हणजे रात्र. आता रात्र म्हटल्यावरती दिवस पण बघितला पाहिजे. दिवस म्हणजे सृष्टी आहे आणि रात्र म्हणजे प्रलय आहे. आता असं का म्हणतोय आपण?
दिवस म्हणजे सृष्टी आहे, सृष्टी म्हणजे निर्माण करण्याचं काहीतरी साधन आहे, किंवा आपण सृष्टी बनवतो, निर्माण करतो. आणि रात्र ही प्रलय आहे, म्हणजे लय तत्वाचं प्रतीक आहे. दिवसा आपण प्रकाशाकडे जातो आणि रात्री प्रकाशाकडे जातो म्हणजे कुठे जातो? आपल्याला अनेकता दिसते. आपण कर्म प्रवणतेकडे असतो, कार्य करतो, काम करतो आपण काही ना काहीतरी. आणि रात्री आपण अंधकाराकडे जातो, अंधाराकडे जातो, म्हणजे लयाकडे जातो. आपण ब्रह्मा विष्णू महेश दत्तांचं ज्या वेळेला दर्शन घेतलं तेव्हा आपण बघितलं होतं प्रकृती, स्थिती आणि लय. त्यामुळे लयतत्व हे शंकरांच्याकडे असलेलं लयतत्वाचा विचार आपण तेव्हा केला होता. अभेदाकडे आपण जातो रात्री, एकात्मतेकडे जातो. रात्री आपल्याला अभेद दिसतो. दिवसा आणखीन एक थोडं कठीण असेल, पण एका दृष्टीने विचार करायचा झाला तर दिवसा आपण कारणाकडून कार्याकडे जातो आणि रात्री कार्याकडून कारणाकडे येतो. म्हणजे कार्याकडून आपण भगवंताकडे येण्याचा प्रयत्न करत असतो. सुख, आनंद, समाधान, एकात्मता हे सगळं आपल्याला देतो. ऋग्वेदामध्ये रात्री सुक्ताचा उल्लेख आहे. शिवप्रिया म्हटलंय, त्याच्या पत्नी म्हटलंय रात्रीला शंकरानं. रात्री सुक्तामध्ये शिव, शिवा, प्रकृती, दुर्गा यांची आराधना केलेली आहे. अशी ही रात्र. आता रात्र समजून झाली. आता शिवरात्र ही चतुर्दशीलाच काय येते याचा एक थोडासा आपण विचार केला पाहिजे, की आता चतुर्दशीला येते म्हटल्यावरती त्याच्या दुसऱ्या दिवशी असणारी अमावास्या आधी ती समजून घेतली पाहिजे. म्हणजे शिवरात्र चतुर्दशीला काय येते हे आपल्याला पटकन समजेल. की अमावास्या, अमा आणि वस म्हणजे सहवास, सह आणि वास, अमावस ही जिथे एकत्रित वास असतो असं एकात्मतेचा, एकत्रित असलेला एकात्मतेचा हा जो वास आहे, जीवात्मा आणि परमात्मा जिथे एकत्र राहतात, एकत्र असतात, जीवात्मा आणि परमात्मा जिथे एकत्र असतात ती अवस्था, त्या दिवसाला आपण अमावास्या म्हणतो. इथे पुन्हा एकदा आपण सूर्य आणि चंद्र यांचा संबंध तर अमावास्येजवळ आहेच. आपण अनेकदा म्हटलंय की सूर्य आणि चंद्र हे दोघेही एकाच अवस्थेत असतात, त्या दिवसाला अमावास्या म्हणतात. म्हणजेच मगाशीच असं म्हटलं की सूर्य हे शिवाचं जर का आपण प्रतीक म्हटलं आणि चंद्र हे जीवाचं प्रतीक म्हटलं, तर अमावास्या ही सूर्य आणि चंद्र एकाच अवस्थेत असतात तेव्हा येते. म्हटल्यावरती जीवा शिवाचं ऐक्य दाखवणारी ही अमावास्या आहे. आता अमावास्येच्या अगदी जवळ असलेली चतुर्दशी आहे. याच्यातून अभिप्रेत असं आहे की ज्या वेळेला आपण महाशिवरात्रीचं व्रत हे चतुर्दशीच्या दिवशी येण्याचं काय कारण आहे, की मगाचपासून आपण हा सगळा विचार केला आहे. हे जर का आपण अमावास्येच्या आदल्या दिवशी जर करू शकलो तर अमावास्येला जे आपल्याला अभिप्रेत आहे ती अवस्था मिळणं, जीवाशिवाचं, परमात्म्याचं, जीवाचं एकात्म भावनेची आपल्या मनामध्ये जाणीव निर्माण होणं, यासाठी जे काही आवश्यक आहे ते चतुर्दशीला आपण करावं. ज्ञानाग्नी, ज्ञानाची आराधना करावी, ज्ञानाची उपासना करावी. आणि म्हणून आपण चतुर्दशीचं व्रत करून अमावस्येकडे जाण्याचा प्रयत्न, म्हणजे एकात्मतेकडे जाण्याचा प्रयत्न, या सगळ्या काळाला आपण शिवरात्र असं म्हणतो. हे व्रत हे एकात्मतेकडे नेणारं व्रत आहे. शिवरात्र ही दर महिन्याला येते मगाशी म्हटलं तसं, आणि वर्षाच्या मी आता आजची जी माघ मासातली आजची शिवरात्र जी आहे ती आपण महाशिवरात्र असं आपण म्हणतो. 3 अंगांनी हे व्रत केलं पाहिजे. आता व्रताविषयी पण थोडंसं जाणून घेऊया. 3 अंग आहेत या व्रताची: उपवास, जागरण आणि पूजा. शिवाची पूजा करायची. आता उपवास करायचा म्हणजे काय करायचं, तर वराह उपनिषद म्हणून आहे, त्यांनी सांगितलंय उपवास याविषयी. उपसमीपे यो वासः जीवात्म परमात्मनो नतु कायस्य शोषणम. ते असं सांगतात की फक्त उपवासाचेच पदार्थ खा किंवा अजिबात काहीच खाऊ नका, शरीराला त्रास द्या, असं उपवास अपेक्षित नाहीये. उपवास म्हणजे काय सांगितलंय की आरुयते मनसा बुद्ध्या इंद्रियैर्वा इति आहारः. आहाराची निवृत्ती म्हणजे उपवास सांगितलाय. म्हणजे आता आहार समजायला हवा. आहाराची निवृत्ती करायची म्हणजे उपवास करायचा. आहार म्हणजे काय? आहार म्हणजे आपल्याला फक्त खाणं पिणं माहितीये की काय खावं काय खाऊ नये, कसं खावं कधी खावं म्हणजे आहार, असं नाहीये. आहार याचा अर्थ सांगताना आरुयते मनसा बुद्ध्या इंद्रियैर्वा इति आहारः. मन, बुद्धी आणि इंद्रियांद्वारे जे काही आपण संग्रहित करतो, म्हणजे थोडक्यात सोपं सांगायचं तर आपल्याकडे इनपुट्स येतात सगळ्या इंद्रियांच्याद्वारे, मन, बुद्धी आणि सगळी इंद्रिय यांच्याद्वारे आपल्यामध्ये जी काही इनपुट्स येतात, आतमध्ये माहिती संकलित केली जाते, त्याला म्हणतात आहार. आणि उपवास याचा अर्थ आज इंद्रियांनी मला काहीही आणून देऊ नये. थोडक्यात इनपुट्स माझी सगळी बंद आहेत. इंद्रियांनी मला काहीही बाहेरच्या गोष्टींविषयी सांगू नये. बाहेरच्या प्रलोभनांच्या मुळे मी विचलित होणार नाही. म्हणजेच काय? एकाग्रता.
उपवास ह्याचा अर्थ आपल्याला अशा दृष्टीने घ्यायचा आहे, प्रलोभनांना नाही म्हणणं, देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणं म्हणजे उपवास. असा उपवास महाशिवरात्रीला अपेक्षित आहे. आहार निवृत्ती अपेक्षित आहे, एकाग्रता आपल्याला करायची आहे. आता दुसरं अंग आपण म्हटलंय जागरण. भगवद्गीतेत आपल्याला सांगितलं, या निशा सर्व भूतानां तस्या जागृती संयमी यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. आपण स्वधर्माविषयी जागृत असलं पाहिजे. आपण ज्याच्यासाठी उपवास करतो आहोत, ज्या कारणासाठी, ज्या देवतेसाठी उपवास करतो आहोत, त्याच्याविषयी म्हणजे स्वधर्माविषयी, त्या कार्याविषयी आपल्याकडे जागरूकता आहे का? आपण त्याविषयी जागृत आहोत का? एकात्मतेसाठी जर आपण उपवास करतो आहोत तर आपल्याकडे ती जागृती हवी, तरच हे जागरण सफल होईल. आणि तिसरं अंग येत आहे पूजा. आता पूजा करायची म्हणजे काय करायचं? अभिषेक करायचा, पूजा करायची, हे आपण सगळं करतोच, ते करण्याला विरोध काहीच नाहीये. सगळीकडे आपण पूजा अभिषेक करतो, शंकरांची करतो. पण जिथे एकाग्रता होऊ शकत नाही किंवा एकात्मता होऊ शकत नाही, ती काही पूजा मान्य नाही. मग पूजा म्हणजे नक्की काय आहे? तर ही एकात्मता, ज्या एकात्मतेविषयी आपण मगाचपासून चर्चा करतोय, ही एकात्मता आपल्याला साध्य करण्यासाठी जो प्रयत्न करायचा आहे, ती आहे पूजा. खरा उपवास, खरं जागरण हे जर का आपण केलं तर ही पूजा सहज साध्य होणार आहे. आता एक शेवटची कथा आपण फक्त त्याच्यामधली ऐकूया आणि हा विषय आपण थांबवूया, की आपल्याला ते शिकारीची एक गोष्ट माहिती आहे, की व्याध असतो आणि तो रात्री शिकार करण्यासाठी एका झाडावर बसतो. त्या झाडावर बऱ्याच वेळ त्याला शिकार मिळत नाही आणि त्या झाडावर असलेली पानं काहीतरी हाताला चाळा म्हणून तो ते एक एक पान फोडून खाली टाकत असतो. समोरचं दिसायला हवं म्हणून टाकत असेल कदाचित, पण ते टाकल्यामुळे काय होतं? त्या झाडाखाली एक शिवलिंग असतं, पिंडी असते शंकराची, आणि त्याच्यावर ते सतत वरनं जे पानं पडतात ते नेमकं झाड असतं बेलाचं. आणि त्याच्यामुळे त्याच्याकडून अनाहूतपणे, अगदी साहजिकपणे म्हणा किंवा नकळतपणे म्हणा, त्या शिवाच्या पिंडीवरती बिल्वपत्र वाहिली जातात. ती महाशिवरात्रीची रात्र असते, त्याच्यातून त्याला शंकर महादेव प्रसन्न होतात. ही आपल्याला सगळ्यांना गोष्ट माहिती आहे. मग तो सन्मार्गाला लागतो. मग त्याच्यात काही भेद असे आहेत की त्या शिकारीच्या वेळेला 2 हरिणी येतात, मग त्या सांगतात आम्हाला मारू नको, आम्ही घरी जाऊन येतो. मग ती येताना पाडसांसकट येतात, मग तो त्यांना सोडून देतो. हे त्याच्या हातून घडलेलं पुण्यकर्म, आणि म्हणून मग तो स्वर्गामध्ये जातो, त्याला मोक्ष मिळतो. ही कथा आपल्याला अनेक प्रकारांनी माहिती असेल. आपल्याला यातलं काय घ्यायचंय तत्वार्थ? तर हा जो व्याध आहे, हा जो शिकारी आहे, हा जीवात्मा आहे. देहरूपी बिल्व वृक्षावरती हा बसलाय. वृक्षाच्या मुळाशी शिवलिंग आहे आणि या इंद्रियांच्या बाणांनी हा विषयांची शिकार करतोय. आता विषयांची शिकार करतोय, इंद्रियांचे बाण आहेत. सत्व रज तम हे त्रिगुण आहेत. म्हणजे 3 बेलाचं पानाला 3 पानं असतात की नाही, सत्व रज आणि तम असं आपण त्यांना म्हणूया. आणि हे सत्व रज तमांचं पान त्यांनी या वृक्षाच्या मुळाशी अर्पण केलंय, की जिथे शंकराची पिंडी आहे. आणि ह्या सगळ्या समर्पणामुळे त्याला मोक्ष मिळतो. आपल्याकडे असलेल्या प्रत्येक कथेला, पुराण कथेला काही ना काहीतरी नेहमी अर्थ असतो. आपल्या भाकड कथा नाहीत. हिंदू धर्मामध्ये कुठेही अंधश्रद्धा नाही. आपण त्याचा विचार करणं फक्त थोडंसं मागे सोडलंय, त्यामुळे आपले काही वेळेला गैरसमज होतात. तर अशा प्रकारांनी आपण जर का शंकर महादेव समजून घेतले, आजची महाशिवरात्र आपण अशा ज्ञान उपासनेमधून समजून घेतली, आपण उपवास म्हणजे काय समजून घेतलं, जागरण कसं करायचंय, आजचा निषिद्ध काल काय आहे, रात्री 12:30च्या दरम्यान साधारण 45 मिनिटाचा वगैरे हा निषिद्ध काल असतो, त्यावेळेला जागरण करावं, उपासना करावी. तर आपण कशा प्रकारे उपासना करावी हे सगळं आपण याच्यामध्ये सांगितलंय. आता ही जेव्हा पूजा शेवट आपण करत असतो, तेव्हा आपण एक शंकराकडे प्रार्थना करतो, सदाशिवाकडे प्रार्थना करायची. काय प्रार्थना आहे ती? संसार क्लेश दग्धस्य व्रते नानेन शंकर प्रसीद सुमुखी नाथ ज्ञानदृष्टी प्रदोभव. अशी प्रार्थना शंकरांकडे आपल्याला आज करायची आहे. मी संसारात दुःखी होतोय, पण दुःखी आहे, कष्टी आहे, मला अनेक प्रकारचे त्रास आहेत. मी केलेल्या व्रतामुळे तू मला ज्ञानदृष्टी दे. ज्ञानदृष्टी प्रसाद म्हणून काय देशील? तर ज्ञानदृष्टी दे, ज्ञानरूपी दृष्टी दे, की जेणेकरून मी ह्या सगळ्यावरती मात करू शकेन आणि ज्ञान मिळवण्याची बुद्धी तू मला द्यावीस, असं मागणं आपल्याला शिवाकडे मागायचं आहे. तर खऱ्या अर्थाने आपण आज ही महाशिवरात्र साजरी केली किंवा समजून घेतली असं होईल. हर नमः पार्वती पतये, हर हर महादेव.